नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जे आपण एडसेपसाठी PYQ सिरीज स्टार्ट केलेली आहे, तिलाच पुढे कंटिन्यू करत युनिट नंबर 4 मधील एक नवीन न्यूमेरिकल घेतलेला आहे. The न्यूमेरिकल असे द इन्फॉर्मेशन बिट ड्युरेशन इन DSBPSK स्प्रेड स्पेक्ट्रम कम्युनिकेशन सिस्टम दिलेलं आहे इज 4 ms while the chipping rate किती आहे 1 मायक्रो megahertz. Assuming the average error probability of 10 raised to 5 10 raised to minus 5 for a proper depiction message signal, calculate the jamming margin. Jamming margin फाइंड करायला सांगितलेलं आपल्याला. गिवन दिलेला Q 4.25 ला जर आला क्वेश्चन मध्ये कुठं तर त्याला लिहायचं 10 raised to minus 5. तर आपल्याला गिवन काय दिलेलं आहे सगळ्यात पहिलं आपण गिवन लिहून घेऊया क्वेश्चन मध्ये. ओके, तर सगळ्यात पहिल्या लाईनीत दिसतं इन्फॉर्मेशन बिट ड्युरेशन दिलेलं आहे आपल्याला, ते किती दिलेलं आहे 4 ms. ओके, पहिलेलं इन्फॉर्मेशन बिट ड्युरेशन TB. ओके, 4 ms त्याला ms ला सेकंड मध्ये मायक्रो सेकंडला सेकंड मध्ये कन्वर्ट केलं 4 into 10 raised to minus 3 s. ओके, चिपिंग रेट RC 1 मेगाहर्ट्ज 10 raised to 6 chips per second. ओके, त्याला पण कन्वर्ट केलं. रिक्वायर्ड बिट एरर प्रोबॅबिलिटी ते पण दिलेलं अज्युमिंग एव्हरेज एरर प्रोबॅबिलिटी ऑफ 10 raised to minus 5. ओके, एरर प्रोबॅबिलिटी रिक्वायर्ड बिट एरर प्रोबॅबिलिटी PB 10 raised to minus 5. लास्ट दिलेलं आहे Q 4.25 असेल तर लिहायचं त्याला 10 raised to minus 5 फॉर द BPSK साठी. ओके, त्याच्यानंतर सर्वात पहिलं आपण आता जॅमिंग मार्जिन फाइंड करायला लागतं. पहिलं आपल्याला प्रोसेसिंग गेन आपल्याकडे पाहिजे. ओके, त्यासाठी आपण सगळ्यात पहिलं प्रोसेसिंग गेन म्हणजे चिप ड्युरेशन. चिप ड्युरेशनचा फॉर्म्युला काय असतो TC म्हणजे असतं चिप ड्युरेशन. ओके, त्याला दोन आपण RC म्हणजे असतं चिप रेट. ओके, RC म्हणजे काय असतं चिप रेट. आपल्याला ते चिप रेट आपल्याला ते क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे 10 raised to 6 chips per second. ओके, तर लिहून आपण 10 raised to 6 त्याचं उत्तर आलं 1 मायक्रो सेकंड. काय उत्तर आलं 1 मायक्रो सेकंड. हे व्हॅल्यू काय TC ची म्हणजे काय आलं चिप ड्युरेशन काढली आपण 1 मायक्रो सेकंड. त्याच्यानंतर काय करायचं प्रोसेसिंग गेन फॉर द DSSS साठी. ओके, आता प्रोसेसिंग गेन करण्याचा फॉर्म्युला काय आहे TB अपॉन TC. TB काय बिट ड्युरेशन आणि TC म्हणजे चिप ड्युरेशन. ओके, तर आता सिम्प्लिफाय केलं 1 बाय TC जागेवर काय लिहिलं 1 बाय TC जागेवर लिहिलं हे बघा TC जागेवर लिहिलं 1 बाय RC. 1 बाय RC म्हणजे वरती आला 1 बाय RC. RC म्हणजे TB इंटू RC आला. ओके, RC झाला. ओके, तर डायरेक्ट लिहिलं TB ची व्हॅल्यू किती दिली TB ची व्हॅल्यू 4 into 10 raised to minus 3 4 into 10 raised to minus 3 into 10 raised to 6. ती व्हॅल्यू कायची RC ची 10 raised to 6 chips per second. ओके, तर सगळ्यात त्याचा सिम्प्लिफाय केलं. ओके, minus 3 plus 6 plus 3. ओके, 4 into 10 raised to plus 3 तर 4000. ओके, त्याला डीबी मध्ये कन्वर्ट केला. कशामध्ये यालाच मोठा ऑर्डरला व्हॅल्यू कन्वर्ट केली डीबी मध्ये. ओके, प्रोसेसिंग गेन डीबी इज इक्वल टू फॉर्म्युला असतो 10 log to base 10 आणि त्याच्या आतमधली जे आपण प्रोसेसिंग गेन लिहायचं असतं. ओके, त्याची व्हॅल्यू आली 36 dB. ओके, त्याच्यानंतर आता प्रोसेसिंग गेन निघला आपला म्हणजे जीपी निघला. काय निघला प्रोसेसिंग गेन निघला काढला. त्याच्यानंतर आपल्याला काढायची गरज पडते रिक्वायर्ड फॉर EB अपॉन एन नॉट फ्रॉम द एरर प्रोबॅबिलिटी. ओके, EB आणि एन नॉट फाइंड करायचा फॉर द कोहिरंट BPSK. PB फाइंड करायचा आपल्याला पहिलं PB फाइंड करून घेतलं. मग PB फाइंड करायचा फॉर्म्युला काय Q अंडर रूट 2 EB अपॉन E नॉट. हा आपला PB फाइंड करायचा. ओके, तर PB आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. PB म्हणजे काय एरर प्रोबॅबिलिटी. PB म्हणजे काय एरर प्रोबॅबिलिटी 10 raised to minus 5 दिलेली. 10 raised to minus 5. तर बघा 10 raised to minus 5 ची व्हॅल्यू PB म्हणजे त्यालाच ऍड Q 4.25 मग काय 10 raised to minus 5. ओके, तर आपण PB ला काय लिहू शकतो डायरेक्ट Q अपॉन 4.25 लिहू शकतो. ओके, चल बघा Q ची व्हॅल्यू Q हा Q कटला. ओके, हा Q आणि हा Q कटला. इथं उरला काय 4.25 इकडे साईडला उरलं. ओके, फक्त आणि पलीकडे काय उरलं रूट ऑफ 2 EB अपॉन एन नॉट इतकी व्हॅल्यू आली. ओके, इथं आलं. त्याच्यानंतर इकडला स्क्वेअर रूट काढायचा म्हणला आपल्याला स्क्वेअर रूट, तर इकडे स्क्वेअर द्यावा लागेल. ओके, वरून इथं 2 EB अपॉन ए डॉट तर 4.25 चा स्क्वेअर झाला. काय झाला स्क्वेअर झाला. इथला स्क्वेअर रूट कॅन्सल करायचा असला तर इकडे स्क्वेअर करायला लागेल. ओके, वरून इथं स्क्वेअर झाला. ओके, तर बघा याची व्हॅल्यू येते 4.25
स्क्वेअरची व्हॅल्यू कॅल्शियम पुट केली त्याची व्हॅल्यू येते 18.2625. ओके ओके व्हॅल्यूची व्हॅल्यू. त्याच्यानंतर या दोन मल्टिप्लाय मध्ये याला डिवाइड मध्ये केलं तर याला डिवाइड मध्ये गेलं त्याचे उत्तर आलं 9.9.03.125. ओके उरलं काय इकडे फक्त ईबी अपॉन या नॉट. याची ईबी अपॉन या नॉटची व्हॅल्यू आली 9.03125. ओके त्याच्यानंतर ही डीबी मध्ये यालाच काय करायचं डीबी मध्ये कन्वर्ट करायचं. डीबी मध्ये कन्वर्ट करायचं म्हणलं फॉर्म्युला काय असतो 10 log to base 10 आणि ही व्हॅल्यू आली त्याच्या आतमध्ये लॉगच्या आतमध्ये टाकून द्यायची. त्याचं उत्तर आलं 9.6 डीबी. ओके हे झालं डीबी मध्ये. आता जॅमिंग मार्जिन फाईंड करा सगळ्यात शेवट. फाईंड करायचं जॅमिंग मार्जिन लास्ट ऑप्शन. जॅमिंग मार्जिन फाईंड करायचं फॉर द DSS system jamming margin in dB approximately आपण फाइंड करणार आहे jamming margin. jamming margin पहिला processing gain minus EB upon N not required dB. ओके आपण इथं ही व्हॅल्यू काढली याची EB upon N not required dB याची व्हॅल्यू आली तिथं पुट केली 9.6. ओके आणि jamming margin आला 36. jamming margin आला 36 dB. ओके वरून 36 minus 9.6 is equal to 26.4 dB. ओके हे झालं जॅमिंग मार्जिन. आपण जॅमिंग मार्जिन फाईंड करायला सांगितलं आपण जॅमिंग मार्जिन केला. इतकंच क्वेश्चन आहे. व्हिडिओ आवडला असेल पुरा व्हिडिओ बघा, डबल बघा, नसला कळला डबल बघा, दोनदा बघा, व्हिडिओ नक्की कळत. एकदम सोपा क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन पेपर मध्ये 100% येतं. ओके व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.